नमस्कार, रामराम मंडळींनो, शेतीराजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मागं 2 वर्ष 2 वर्ष 2.5 वर्ष झाले मी पाहिला नाही ते व्हिडिओ. काल कमेंट पाहिली त्याच्यावर. मी निरमा वॉशिंग पावडरमुळे आपण जी बोंडाळी असते मक्कामधली ती काढली होती. आता तो जुना व्हिडिओ आहे आणि मी पण दुसऱ्याचे कंटेंट पाहूनच तो व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामधून काही असा गैरसमजचा मेसेज जायचं काम नाही आहे. तर बरेच शेतकऱ्यांनी त्याचा परिणाम पाहिले होते, तर त्याचे चुकीचेही परिणाम होत आहे. आणि आपण तो काही चुकीनं बनवलेला व्हिडिओ नाही आहे, योग्य असाच बनवलेला होता, परंतु ते सक्सेस नाही तो व्हिडिओ. मला तो व्हिडिओ डिलीट पण करायचा आहे, म्हणलं जाऊ द्या राहू द्या. पण त्याच्यामधून आळाई निघली होती. मी पण करून पाहिलं होतं, म्हणलं शक्य आहे का निरमा वॉशिंग पावडरमुळे ती आळाई निघते का, हा मी प्रयोग करून पाहिला होता. त्यामुळे मी सांगितलं नव्हतं की निरमा वॉशिंग पावडर टाका आणि तुमची मक्काची लष्करी आळाई ती काढून टाका, असं नाही. मी ब्लॉग व्हिडिओ बनवतो. मी काही असं त्यामधले काही असं तज्ज्ञ नाही आहे की मला ॲग्रिकल्चर केलेलं नाही मी की त्यामध्ये बनवलं पाहिजे. माझं शिक्षण मी 10वी वहिले, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण बऱ्याच कमेंट आल्या की असं होतं का, असं शक्य आहे का. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते काय शक्य अशक्य हे मला माहिती नाही. मी दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून तो प्रयोग करून पाहिला होता की खरंच शक्य आहे का. कंपनीला वाटलं नाही का असं करायचं, तर असं होऊ शकतं का. तर म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता. आणि त्यानंतर मला हा प्रश्न पडला होता की खरंच आळाई जाते का. तर आळाई निघाली होती मित्रांनो, पण हे शक्य नाही. निरमा वॉशिंग पावडरमुळे ती आळाई जाते की नाही जाते ह्याच्या मागचं मी अभ्यास केलेला नाही आहे. तर मित्रांनो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहून जा. आणि त्या व्हिडिओचं असं मनावर काय घेऊ नका. मी करून पाहिलं होतं, बाकीच्यांचे व्हिडिओ पाहिले होते की शक्य आहे का, खरंच शक्य आहे का, ही आळाई निघते का. तर निघाली होती. मग मी म्हणलं बा निघते असं तसं. तर कोणी ती व्हिडिओ मनावर घेऊ नका आणि कोणीही करू नका, कारण माझे जे कंटेंट बनवतो मी ब्लॉग बनवतो आणि ब्लॉगमध्ये माझ्या जीवनात काय घडतं कसं घडतं रिअल हे ब्लॉग मी टाकत असतो. त्यामुळे त्या ब्लॉगशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. तो व्हिडिओ मी काही दिवसानं म्हणजे डिलीट करणारच आहे तो. आणि तसं काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर काही असे रिस्पॉन्स टाकू नका की बुवा असं, मी कमेंट टाकू नका की बुवा असं झालं, असं होत नाही तसं होत नाही. एक मनोरंजन म्हणून तो व्हिडिओ होता, कारण तसं एक्सपेरिमेंट केलं जातं की खरंच शक्य आहे का, होऊ शकतं का, असं ते एक व्हिडिओ होता. त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. कोणीही ते निरमा टाकून तुमची लष्करी आळाई काढू नका, माझंही म्हणणं आहे. आणि कोणीही माझ्या यूट्यूब चॅनलवर अशा कमेंट करू नका. आपलं जे चॅनल आहे ते ब्लॉगच्या विषयी चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही.